श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ दिवेआगर येथे चैत्र शुद्ध चतुर्दशी आणि पौर्णिमेला श्री सिद्धनाथ आणि श्री केदारनाथ यात्रेची लगबग दिसून येत आहे। 2 दिवस भरणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण यात्रेला राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात। दिनांक 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी या भैरवनाथाच्या यात्रा संपन्न होणार आहेत। पुणे आणि अनेक शहरानजीकचे पर्यटन स्थळ म्हणून दिवेआगरला खास पसंती दिली जाते। विशेषतः यावेळी सलग सुट्ट्यांमुळे यात्रेला गर्दी दिसणार आहे, कारण श्रद्धेने होणारी येथील गळी फिरणे आणि हातकोडे यात्रेतील वैशिष्ट्य ठरत आहे। या उत्सवात 2 दिवस दिवेआगर गावातील घरोघरी श्री भैरवनाथाची परडी फिरते। सालाबाद प्रमाणे गावातील मंडळींकडून मानपान दिला जातो। गावातील प्रमुख उत्सव असल्याने दर्शनासाठी गर्दी उसळते। आपली मनोकामना पूर्ण होण्यास भक्तांकडून देवाला साकडे घातले जाते। हातकोडीच्या परंपरेनुसार मंदिराच्या आवारात खेळलं जातं। यानंतर पुढे या यात्रेचं आकर्षण ठरतं ते गळी फिरणं। आतुरतेने वाट पाहतात त्या क्षणाचे। मंदिरासमोरील पटांगणात चौथरा आहे, तिथे पुजाऱ्याला गळ टुपवण्यात येते। नंतर साठीवर लाट फिरवण्यासाठी नेलं जातं। ही लाट जमिनीपासून 30 फुटावर असते। या उंचीवर समांतर बांधून एका बाजूला पुजाऱ्याला गळाच्या दोरीनं बांधून 5 फेऱ्या फिरवले जाते। प्रसंगी ऐका हो ऐका ललकारी केली जाते। या दिवसांना विविध दुकानांनी यात्रा गजबजलेली दिसते। या यात्रेत पंचक्रोशीतील लहान थोर सहभागी होत आनंद घेतात। या यात्रेची जय्यत तयारी स्थानिक यात्रा कमिटीकडून केली जाते। यात्रा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी ग्रामपंचायत दिवेआगर आणि ग्रामस्थांचं नियोजन पूर्व सहकार्य मिळते। बोर्ली पंचतन प्रतिनिधी गणेश प्रभाले।